जाणतेनी तवची जियावे, जव अपकीर्ती अंगा न पवे, आणि सांगपा केवी निगावे एथोनिया. अपकीर्ती अंगाला जोपर्यंत स्पर्श करत नाही तोपर्यंतच जाणकार माणसाने जगावे. असे असताना तू सांग की युद्धातून कसे बरे निघून जावे. तू निर्मत्सरू सदयता, येथुनी निघसी कीर माघवता, परी ते गती समजता न मनेल यया. तू मत्सर रहित होऊन दयायुक्त अंतःकरणाने रणांगणातून परत फिरशील, परंतु तुझी ही भूमिका सर्वांना कळू शकणार नाही. हे चहूकडून वेढीतील, बाणवरी घेतील, तेथे पार्था न सुटी जेल कृपाळूपणे. हे कौरव तुला चहो बाजूंनी घेरतील व तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील. पार्था, त्यावेळी या संकट चक्रातून केवळ दयाळूपणामुळे तुझी सुटका होऊ शकणार नाही. ऐसेनीही प्राण संकटे, जरी विपायेपा निघणे घटे, तरी ते जियालेही वोखटे मरणाहुनी. कदाचित अशाही प्राण संकटातून तू सुखरूपपणे सुटका करून घेतलीस तरी ते जगणे मरणापेक्षा वाईट असेल. भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः, येषाञ्च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. हे सर्व महारथी, रणांगणातून तू भीतीने पळून गेला आहेस असे मानतील. ज्यांना तू सन्मान्य होऊन राहिला होतास त्यांच्याकडून तुला कमीपणा येईल.